ठावी संतान बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी अनिला ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्बमैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी विहारा कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. प्रस्तुत नवरात्रीय शारदीय उत्सव गेली 25 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाला सर्वप्रथम आपल्या भागाचं श्रद्धास्थान श्री हरिभक्तपरायण पूज्य श्री वैकुंठवासी बनशी महाराजजी तांबे आळंदी वारकरी शिक्षण संस्थेची एका काळातली परीक्षक. दुसरी त्याच तोला मोलाची मूर्ती परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी आणि नाशिककर महाराज या महात्म्यांच्या आशीर्वादाने तर भास्करगिरी महाराजांसारख्या महात्म्याच्या प्रेरणेतून 25 वर्षापूर्वी आपल्या सप्ताहाची सुरुवात झाली. आजचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहात. खरं तर छोटीशी वस्ती आहे. जगदंबा मातेच्या नावानं चालत असलेली ही वस्ती जोगेश्वरी वस्तीतील आबालवृद्धाच्या सहकार्यातून 25 वर्ष लगातार ही सप्ताहाची पवित्र परंपरा टिकवायचं काम आपण केलंय. आणि त्या 25 वर्ष केलेल्या सेवेचा सुंदर असा मिळालेला प्रसाद, त्या प्रसादाचं नाव आहे मच्छिंद्र महाराज शास्त्री. काय 25 वर्ष लगातार जी सेवा केली आहे ना, त्या सेवेचा मूर्त कोम एक शास्त्र शुद्ध नजर असलेला महात्मा या मातीत तयार व्हायचं काम ही प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचं प्रमाणपत्र. मच्छिंद्र महाराजांसारखं रत्न आपल्या मातीत तयार झालं आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपला सप्ताहाची वर्तमान वाटचाल सुरू आहे. माझा योग चांगला की आपल्या सर्वांच्या चालत असलेल्या या पवित्र परंपरेत रौप्य महोत्सवी वर्षात खरीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक जुन्या भजनी मंडळाच्या पाठातला आहे की नाही. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा कुळाची कुळदेवता देवी हे आम्हाला संतांनी माहिती करून दिली. वेळेच्यात आम्ही शरण गेल्यामुळं सर्व संकटातून कसे मुक्त झालो याचं सविस्तर वर्णन करणारा हा अभंग विडल
वस्ती जरी छोटी असली तरी भावना मोठ्या आहेत आणि परमार्थ हा लोकसंख्येपेक्षा भावनेचा आहे. जोगेश्वरी वस्तीतील सर्वांच्या भावना तितक्याच शुद्ध भावना आहेत. कीर्तनासाठी लागणारं सर्व समर्पक नंबर 1 म्हणजे ध्वनी क्षेपण. ध्वनी क्षेपणवाली मूर्ती इशारे वाजावे महाराज, जानने वाले को इशारा का. गाणारी मुरलेली लोणचे कुणकुण बी तोडून खायासारखे. पाठांतरही आहे, स्वरात चांगलं पक्क आहे महाराज. वाजविणाराच्या बाबतीत महाराजांचा परिचय सागर महाराज. सागर महाराज टेमक. सागर महाराज यमक टेमक. हा क्या बात आहे. हे नाविन्यपूर्ण नाव ऐकण्यात आलं बरं. वा वा सुंदर. हा खरंच गाव का. वा वा. हाताची माधुर्यता सुंदर आहे. समर्पक महत्वाचं, वाजविण्याचं कसे सर्वाला ताळतंत्र साधत नाही. त्यामुळं जिथल्या तिथं जसं पाहिजे तसं आणि सुंदर आहे. हाताची ठेवण सुंदर आहे महाराज. आता दुसरी मूर्ती तुम्हाला परिचय द्यायचा म्हणजे मनोजी महाराज सोळंके, भारतात पकवाजात पहिलं आलेलं रत्न. आता ते आपण त्यांचा पकवाजच ऐका वाटला असं, पण ती आता तो कीर्तनातला विषय कीर्तन असल्यामुळे तो स्पेशल बाज असतो, तो वेगळा विषय असतो. पण एवढं सत्य, अशी रत्न योगायोगानं मिळावी छोट्या वस्तीत ही जोगेश्वरी मातीची आपल्यावर असलेली छाया आहे. छोट्याशा खेड्यात नाही तर अशी माणसं तिकीट लावून बघावं लागतोय आपल्याला, है की नाही. पण छोट्याशा खेड्यात आणि फुकट बघायला मिळालं, ऐकायला मिळावं, ही जोगेश्वरी मातीची 25 वर्ष शारदीय नवरात्री उत्सवाची केलेल्या सेवेची ही ताकद आहे. आणि पवित्र परंपरेत माझा योग आमचे गुरुबंधू गुरुतुल्य असलेले विठ्ठल महाराजजी गरड आज आवर्जून वेळ काढून आमच्या बरोबर आहेत. आम्ही एका काळात संस्थेत एका काळात राहिलेले आहेत. आता त्यांचा नोकरी पेशातून व्यवहारात पण तितकंच संतुलित जीवन. वारकरी शिक्षण संस्थेची जी देण आहे ती तंतोतंत सांभाळलेली मूर्ती. आणि आज आमच्या आवडीची मूर्ती म्हणजे मच्छिंद्र महाराज. पहिल्यापासून बी तितकंच स्नेहसंबंध टिकला आणि त्यांनी जन्मभूमीसहित योग घडवून आणला आहे की नाही. चिंतनातला महत्वाचा मुद्दा, देवी कुळाची कुळदेवता आहे ही संतांनी माहिती करून दिली. नाही तरी परमार्थातली जेवढी माहिती आहे तेवढी कोणी केली आहे? संतांनी. संत हे परमार्थातले पत्रकारच आहेत, है की नाही, वार्ताहरच आहेत. त्यांनी परमार्थातल्या जेवढ्या बातम्या पसरवल्या ती कुणी पसरवल्यात? हा, संतांनी पसरवल्या. हा, अहो देव आहे तो आपला मायबाप आहे, या बातम्या कुणी आणल्या? संतांनी आणल्या. हा, किंबहुना देवाला देवत्व पण द्यायची ताकद संतात. तुकोबारा म्हणतात, अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया भावे तुझ देवपणा, अमुचिया भावे तुझ देवपणा, एका विसरो निराहिलासे, राहिलासे, एका विसरो निराहिलासे, अमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलासी.
देवाला देखील देवपणा मिळवून द्यायचं काम संतांनी केलंय. म्हणजे परमार्थातली सर्व माहिती देणारे संत. मुद्दा असा आहे, आपल्याकडं ज्ञानी गुणी धनी ही आदरणीय वंदनीय पूजनीय मानल्या जातात. आमचे पूज्य श्री स्वामीजी प्रातस्मरणीय स्वामी भारतानंदजी महाराज, ज्यांच्याकडे मच्छिंद्र महाराज राहिले, त्या महात्म्याची उद्गार आहे ते हमेशा मानतात. ज्या देशात ज्ञाना गुणा धनाची पूजा होत नसेल त्या देशामध्ये सौख्य नांदत नसते, उदासता कायम राहत असते. ज्ञानाची गुणाची धनाची पूजा झाली पाहिजे तरच देशामधली सौख्य स्थिती कायम राहते, किंबहुना समाधानी देश राहतो. ज्या देशात ज्ञाना गुणाची मना धनाची कदर केल्या जात नसेल, साध्या भाषेत तिथं औदासीन्य नांदत असत, उदास माणसं राहतात. म्हणून ज्ञानी गुणी धनी वंदनीय आदरणीय पूजनीय आहेत, पूजा केली पाहिजे. आणि वस्तुस्थितीनं समाज करतोही, का करत नाही? करतो. ज्ञानी माणसं विद्वान सर्वत्र पूज्यते. काय म्हटले? स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा जरी असला तरी देशापुरता मान, पण विद्वानाची सर्वत्र पूजा होती. म्हणजे ज्ञानी माणसं आदरणीय वंदनीय पूजनीय आहेत, समाज पूजा करतो. गुणी वा वाटे जाना तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा. तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे. गुणवान समाज त्याचा आदर करतो महाराज, है की नाही? धनी माणूस, धनी माणसाचा समाज आदर करतो ना. अहो एखादा धनी माणूस आला तर चार माणसं म्हणतात नाही नाही पुढे. नैसर्गिक आदर देतात का देत नाहीत? अहो देतात ना, स्वाभाविक. धनवंताला सर्व मान्यता हे जगी, घरात दारात सर्वत्र मान मिळतो. पैसा असल्यावर घरची माणसं सुद्धा इंतजाम व्यवस्थित करतात. लग्न करून आणलेली बायको सुद्धा पैसे असल्याशिवाय मोजीत नाही महाराज. बायका इमानदारीनं सेवा कराव्यात आणि इंतजाम करावा, त्याला खिसा गरमच असावा लागतो. म्हणजे पैशावाला मालक असेल तर बाई चुटू 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 हालत. धनवंत पुरुषाशी नाथ महाराज सांगा, धनवंत पुरुषाची स्त्री लवटव करी जैसी, कुटका देखोनी सुनीशी, हलवी पुच्छासी कुकांत. असे पण त्या धनाची झाली आ तुटी, नाथ महाराज, त्या धनाची झाली आ तुटी, स्त्री वस्व सोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठी फडफडूनी. म्हणजे समाज धनी व्यक्तीची पूजा करतो का करीत नाही? करतो. सर्वत्र पूजा होते. म्हणून
समाज ज्ञानी गुणी धनी माणसाची पूजा करतो हे त्रिवार सत्य पण आहे. पण काय पूजा त्यावेळेला करतो तेव्हा त्याच्यामध्ये स्वभाव गुण मिक्स केला. कोणता गुण? स्वभाव. केवळ ज्ञानाला समाज मानित नाही, केवळ धनी माणसाला मानित नाही आणि केवळ गुणी माणसाला मानित नाही. ज्ञानी माणूस आहे पण स्वभाव बरोबर नाही. माणसं म्हणतात एवढे मोठे आपल्याला झेपत नसतात, नको. विठ्ठल गुणी माणूस आहे, नंबर 1चा गुणी आहे आणि उतरंडीचा पितोय. माणसं म्हणतात आपले बारके बारके घ्या बरं. विठ्ठल केवढा बी धनाढ्य माणूस असो आणि तोंड सोडून बोलतोय, माणसं म्हणतात अर्धी खाऊन घरी राहू, त्याची पूर्ण कामाची ना. हा काम नाही झालं हरकत नाही, पण तसल्या उर्मी नरमी गरमीत बोलणाऱ्याच्या उमरठा उघडीत नाही शानी माणूस. म्हणजे याचा अर्थ काय? ज्ञानी गुणी धनी वंदनीय आदरणीय पूजनीय पूजा होते, समाज करतो. पण कधी करतो? स्वभाव गुण मिक्स केला तर. स्वभाव बरोबर नसेल तर केवढ्या बी ज्ञानी गुणी धनी माणसाची समाज काय दूर आणि पर्वतारम्य वेश्याच्या मुखमंडनम युद्धस्य वार्ता दुरानी रम्य. स्वभाव बरोबर नसेल तर माणूस लांबूनच रामराम करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्ञाना गुणा धनापेक्षा किंमत कशाला आली? स्वभावाला. एखाद्या माणसाचा गुण ज्ञान धन कमी असू दे आणि स्वभाव चांगला असला तर माणसं म्हणतात हे असू दे रे, हे महत्वाचा माणूस. कशामुळं? स्वभाव. आपले पखवाजे गायक कित्येक गायक असे मायकाला चिटकले की तुटतच नाही. त्याच्यापेक्षा 10 पटीनं बी मोठा कुणी आला तर तिथून बाजूला सरकत नाही लवकर. कितीतरी असे पकवाजे लवकर पकवाजच सोडित नाहीत कुणी बी आला तरी. पण स्वभाव चांगला असल्यामुळे तिथल्या तिथं जजमेंट बसतंय, कुणाला बी साधत नसते. ही कला, ही खरी कला कोणती? वाजविणारापेक्षा सन्मान करणारा श्रेष्ठ मानला जातो. विठ्ठल म्हणजे शेवटी बिल कशावर काढायले? स्वभाव. अहो स्वभावावर बिल निघते. ज्ञान गुण धन हे पूजेला योग्य आहे, पण स्वभावाशिवाय समाज किंमत देत नाही. मग भाग कोणता बी असू त्याला काही नगर भागन मराठवाडा पश्चिमन काय नाही, पूर्व पश्चिम सर्व सारखंच आहे. कुठं बी गेलं तरी शेवटी किंमत कशाला? स्वभावाला किंमत आहे महाराज. स्वभाव ज्याचा चांगला, एका शब्दात त्याचं सर्वच चांगलं. काय साधं सहज म्हणजे. आणि स्वभाव बरोबर नसेल, त्याचं सर्व चांगलं असलं तर एक पाक कायम व्यंग राहणार. काही माणसाची पाय फाऱ्यात चमकलेले असते, त्या पॉइंटवर आलं की लपखंत येते, असं वाक दिशी मशीन विढाला म्हणजे शेवटी किंमत कशाला आली? स्वभावाला. आणि स्वभाव ही चीज अशी आहे ती हँडेल हाणून तयार केलेला आठवणार. ती कृत्रिम नाही, ती नैसर्गिक बाब आहे, नॅचरली क्रिया आहे. त्याला चॅलेंज करता येत. नैसर्गिकला काय चॅलेंज? आता अचानक जर आबाळ आलं पाऊस पडला, काय चॅलेंज आहे त्याला? त्याला काय मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार काय म्हणून पाऊस आला, आमचा जरा विचार केला नाही, सप्ताह चालू असं काही म्हणतंय? काही नाही. तक्रार काय? निसर्गाला चॅलेंज नाही, नैसर्गिक बाब आहे ती.
स्वभाव नावाची, स्वभाव शब्दाचा अर्थच काय? स्वयं भवती ते स्वभाव, वो अपने आप होता रहता है. त्याला कोणी असं कृत्रिम पद्धतीने तयार केलेला आटम आहे का? नाही नाही नाही, ती नॅचरली क्रिया आहे. आणि त्यामुळे माणसं म्हणतात ना, महाराज अहो सर्व पाहुणे रावळे सांगून बसले तो, पण कशाला औषध नाही, कशाला बी औषध आहे पण स्वभावाला औषध नाही. याचा अर्थ ती नैसर्गिक क्रिया आहे. हा, आणि बिघडलेली ज्यांची बिघडलेली स्वभाव आहेत ना, त्यांच्या घरची माणसं सुद्धा वैतागून जाते. अहो जन्मदाते आई वडील सुद्धा म्हणतात, महाराज आई नसतं झालं तर बरं झालं असतं. म्हणजे इतक्या टोकाला यावं अशी अवस्था बनती का? बनत नाही. आणि कशामुळं? स्वभावामुळे. मग शेवटी वैतागून मायबाप आमच्यासारख्या महाराज मंडळीकडे येतात. मच्छिंद्र बुवा पोराला काही बी करा बुवा, तेवढं पोरग आवती दाहूनच यायले अंगावर माणसाच्या. मग असं डापरून बोलणं, आवाज मोठा करून बोलणं, छोटं मोठं काम सांगितलं, ए राहुलला असं वसकून बोलतोय कुणाला बी, मग माणूस त्याला बोलायला भीते. असं साधं बी काम सांगायचं म्हणलं तर ते कुणाला नीट बोलायला गेले. मग त्या म्हाताऱ्याची एक मिटिंग असते. कुणाची? अशी म्हातारे ही म्हातारे काही फुकट म्हातारे झाले नाही, यांनी बरेच उन्हाळे पावसाळे खाऊन अनुभव घेऊन म्हातारे झाले. मग त्या म्हाताऱ्याच्या मिटिंग मध्ये शब्द निघतो, शामराव मला पोरग लय डाप राहिले. मग ते रामराव म्हणणार, शामराव येडायस, खालीवरी कुपाटी घालून भाजलं की चटणीट होत असत. किती बी कारवान पोरं असली आणि एकदा भाजली पुन्हा काही कमी जास्त बस म्हणेल तिथं बसते पुन्हा. मग ही पद्धत आहे. मग एखादा डापरा डापरी जास्त कशाच ऐकाना गेला, करू नाही ती व्यसन करणं, करू नाही ती धंदे करणं, खाऊ नाही ती खाणं, पिऊ नाही ती पिणं, अशा गोष्टी घडतात का? घडत नाही. माणसं म्हणतात पोरग हाताच्या बाहेर गेले. मग शहाणी जाणकार ती म्हणते एक काम करा, स्वभावात परिवर्तन करण्याची ताकद भौतिक पदार्थात नाही. मग शास्त्रामध्ये एक परस्पर भाव नावाची क्रिया आहे. कोणती क्रिया? परस्परम भावयंता. अर्थात इथं शास्त्री जे आहेत, जाणकार आहेत, स्पष्ट आहे. हेतुमत भाव किंवा परस्पर भाव म्हणतात त्याला. एक दुसऱ्यावर अवलंबून राहणं. अर्थात स्वभाव आणि कुळ या दोन्हीचं कनेक्शन दिले शास्त्रात. कुलात शिलो जायते, शीलात कुलो जायते. कुल से सील पैदा होता है और सील से स्वभाव. शील का नाम स्वभाव, शील से कुल. दोन्हीचा संबंध ऋणानुबंध आहे. कुळावर शील अवलंबून म्हणजे स्वभाव. शील शब्दाचा अर्थ काय? स्वभाव. तच्छील तद्धर्म तत्साधुकारीषु इति पाणिनी. विठ्ठल शील शब्दाचा अर्थ काय सज्जनो? शील म्हणजे स्वभाव. स्वभाव कुळावर आणि कुळ स्वभावावर. ज्याचा स्वभाव चांगला त्याचं कुळ चांगलं, ज्याचं कुळ चांगलं त्याचा स्वभाव चांगला. ज्याचा स्वभाव खराब आहे समजायचं कुळात खराबी. लक्षात येईल का? हे साऱ्या पावत्या कुठल्या आहेत? हे स्वभावाच्या पावत्या कुळातल्या. आणि याला पर्याय, स्वभावात परिवर्तन करायचं असेल तर त्याला महाराज उघडून पाजले तरी परिणाम होऊ शकत नाही. त्याला कुळातूनच दुरुस्ती करावं लागते. आणि कुळाची पूर्ण दुरुस्ती कुळदेवतेच्या हातात राहते. कुणाच्या हातात आहे ती? कुळदेवता. तुकोबाराय म्हणतात कुळाची कुळदेवता. तुळी जे है कुळदेवता
कुळीची हे कुळदेवी कुळदेवी हे कुळदेवी 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 हे कुळदेवी संताने बरवे झाले शरण बरवे झाले शरण गेलो केले चार मात्रेवर तोडायचं कारण आपली पूर्ण चार मात्रा आहे ना अर्धी धुमाळी जलद धुमाळी केरवा मात्राचा आटा असल्यावर मग आत मात्रेची उतरणी थोडक्यात कुळाची कुळदेवता देवी आहे कुळाची कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी कुळामध्ये परिवर्तन करायची ताकद कुणाकडे त्या कुळदेवता कुळाची कुळदेवता जी नेमलेली ती त्या त्या कुळामध्ये परिवर्तन घडवून आणायची ताकद त्या त्या कुळदेवतेत आणि म्हणून कुळाची कुळदेवता देवी आहे असं आम्हाला कुणी माहिती सांगितली संतांनी सांगितली पण माहिती सांगत असताना थोडं कसे निकसून सांगितलं पाहिजे माहिती सांगताना काही संदेह राहू नये है की नाही आपण म्हणतो ना आपण ते सूत्राची व्याख्या करताना अल्पाक्षरमा संदिग्धम असंदिग्धम न संदिग्धम इति असंदिग्धम संदिग्ध नाम संशय रहित असलं पाहिजे बोलण्यामध्ये थोडं थोडं मला कसं किती वाटते वाटू नये म्हणजे असं उमचळल्यासारखं होऊ नये मधून मधून एखादा शब्द वापरला तर माणसं म्हणतात नेमकं काय म्हणायचं होतं मला नाही कडे लक्षात आलं असं होऊ नये असं संदेह पद्धत नको असंदिग्धम न संदिग्धम इत्या संदिग्धम असं असलं पाहिजे तर पैकी संतांच्या सांगण्याची पद्धत काही थोडी मळमळी महाग राहू नये तुकोबाराय म्हणजे संप्रदायाचा कळस आहे तुकोबारांनी काय वजनदार शब्दात भाव प्रगट केला महाराज कुळाची कुळदेवता देवी आहे हे सहज सांगितलं नाही त्यांनी मग सांतिक प्रयोगाद्वारे प्रागट्यकरण केले आता आपल्याकडं हा प्रयोग थोडा अपरिचयाचा शब्द आहे कोणता प्रयोग सांतिक नावाचा प्रयोग आहे आता योगायोगानं इथं मच्छिंद्र महाराज आहेत बाकी कुणाला बी काही नाही कळलं तरी हुंकार टाकायला एक त्या नजरेचा त्या शास्त्रीय नजरेचा महात्मा आहे हा व्याकरण शास्त्रामध्ये एक आर्ष नावाचा प्रयोग आहे कोणता प्रयोग आहे आर्ष प्रयोग मराठी वाङ्मयामध्ये सांतिक प्रयोग म्हणतात त्याला पर्याय शब्दात ऋषि ना इच्छति इत्यार्ष ऋषियों के इच्छा के द्वारा किया हुआ प्रयोग का नाम अर्श कहलाता तस संते न इच्छति इति सांतिका संतों के इच्छा के द्वारा किया हुआ प्रयोग का नाम सांतिक कहलाता है प्रयोग होत नाही माझं बोलणं कळालं जे नियम ठरलेले असतात ना त्या नियमात ती बसत नाही मग केलं कसं एवढ्या जाणकार माणसाने आज कसं काय केलं माणसं म्हणतात ना अहो ह्यानी दागिनाता टाकून दुसरंच वाजविलं गिगीता वाजविला नाही कसं काय आज केलं ह्यानी मग ही माणसं म्हणतात ती कसं असतंय आता आपल्याकडे एक छोटीशी नवीन जुनी पद्धत आहे कोणती धागिनं धाकिनं तगिनं धागिनं देता देता करायचं आणि तिथं कथा कधी गण उतरणी वाजवून दागिनं टाकायचं
एखादा जुना मुरल्याला तयारीचा माणूस वाजवीत नाही उतरणे, दत्ता दत्तात दागिना तर टोला टाकतो. तयारीच्या माणसाला कशाची ती टक्कर काय आलं, काही नाही. ती करील ती पूर्व दिशा असती त्याची. अहो धत्ता धत्तावर दागिना तर टोला टाकू, धत्ता धत्ता दागिना त्याला काय तितकी फिटिंग झालेली असल्यावर तयारी असल्यावर त्याला कशाला तिथे कथा कधी घेणं नामुकन. ही नवीन शिकाऊ उमेदवारासाठी जी मुरलेले तयारीचे ते त्यांच्या स्वइच्छेनं प्रयोग कसा केला, त्यांच्या इच्छेनं केला. ती त्यांची पावर असते. ऋषींची पावर प्रयोग होत नसताना केलाय शास्त्रात. एक सूत्र आहे, शास्त्री महाराजांच्या माहितीतला विषय म्हणून बोलतो, नाही तर तुम्हाला सांगणं म्हणजे वासरात लंगडी गायचा धंदा आहे. उपदेशे जनु नासिकी 4 पदी सूत्र आहे आणि व्याकरणात लघुद्दी लवकरच आलेले 4 पदे. उपदेशे 1 पद, अच 2 पद, अनुनासिक 3 पद आणि इत 4 पद, असं 4 पदी सूत्र आहे. त्याच्यामध्ये अच अनुनासिकीत तिथं चकाराला जकार कसाच होत नाही. 4000 सूत्राच्या नियमाच्या बाहेरली क्रिया आहे. काय क्रिया? 4000 सूत्र आहेत महर्षी पाणिनीची. त्या 4000 सूत्र घातलेल्या नियमात चकाराला जकार या ठिकाणी होत नाही. उपदेशे अच अनुनासिकीत प्रयोग करताना संधिरूप जनुनासिकीत चकाराला जकार केला कसा? शास्त्र तर म्हणते होत नाही आणि होत नाही, मग केला कसा? तर ती आरशे प्रयोग. ऋषीना इच्छेती, मोठ्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी ती प्रयोग केला. मोठ्याच्या इच्छेला चॅलेंज देत आहे. कोण चॅलेंज करतो मोठ्याला? अवजी पकवतात तयारीची माणसं, नाही तर आम्ही उतरणी वाजवून टाकला दागिना. कोण म्हणतो का वाजविला नाही तिच्या कथा गती गेला म्हणतो का? तयारीच्या माणसाला बोलायची काय ताकद आहे? तसंच संतांनी प्रयोग केलाय, ती इच्छेनं केलाय, होत नाही माणूस. आता इथं कोणता प्रयोग केलाय ते ऐका. शब्दाकडे लक्ष दिले की आपल्याला कळल. साधी मराठी भाषा. कुळीची हे कुळदेवी. आता कुळीची आणि कुळदेवी दोन्ही अक्षर. लिंग कोणतं? कोणतं लिंग? शाबास. हल्ली माणसं काय अनफडेत, थोडीफार शिकली. कुळीची आणि कुळदेवी दोन्ही शब्द स्त्रीलिंगात आहे की नाही? मग आता कुळीची आणि कुळदेवी दोन्ही स्त्रीलिंगी असताना व्याकरण शास्त्रामध्ये एक दर्शक नावाचं सर्वनाम आहे. शब्दाच्या जाती मराठी नियमाप्रमाणे 8. शब्दाच्या जाती मराठीप्रमाणे 8. 4 वेळ जाती आणि 4 अव्यय जाती. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद 4 वेळ जाती. शब्द प्रयोगावे, केवल प्रयोगावे, उभय अन्वयावे आणि क्रिया विशेषणावे. 4 अव्यय 4 वेळ. वे नाम बदल, अव्यय नाम बदल होत नाही. अर्थात त्रिशुलिंगेशु वचनेशु च यन्न वेति इत्याव्ययम. तीनों लिंगों एवं वचनों में जिनमें कोई बदल न हो उसी को अव्यय नाम से कहलाते. इथं वे नाम बदल होणाऱ्या जातीपैकी नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. इति मराठी विडर. नामाऐवजी येणारा शब्द नाम सर्वनाम. त्या सर्वनामामध्ये एक मोठ प्रकार केला, दर्शक नावाचं सर्वनाम. कोणतं सर्वनाम? दर्शक. मराठीप्रमाणे चाललंय. संस्कृत मध्ये थोडं जड असते. संस्कृत मध्ये शॉर्ट फॉर्म असतो, पण त्याचा लॉंग वाचित असताना लॉंग फॉर्म फार दांडगा असतो. हो, सूत्र एवढंच आहे संस्कृत मध्ये. काय? सर्वादीनी सर्वनामानी. बस एवढं सूत्र आहे. सर्वादीनी सर्वनामानी. पण तद एतद युष्मद अस्मद किंके कानी गतरडतमो. ही एवढी मोठी लंबी चौडी व्याख्या आहे त्याची. संस्कृत आहे ती. आपल्याला आपल्या मराठीप्रमाणे पाहायचं आहे. दर्शक म्हणजे दाखविणारा. दर्शक शब्दाचा अर्थ काय? दिग्दिशाम दर्शयति इति दर्शक. किंवा अंगुली निर्देश करती हुई दिशाओं का बोध करवाता हो या करवा रहा हो, उसी का नाम दर्शक कहलाता है.
या दर्शक सर्वनाम प्रक्रियेमध्ये दोन प्रकार केले, पुन्हा पोट प्रकार. एक समीपदर्शी दर्शक आणि एक दूरदर्शी दर्शक, आणि पुन्हा लिंगवाईज भेद केले. जवळ असेल तर हा, ही, हे. दूर असेल तर तो, ती, ते. अगदी बरोबर. मग आता कुळीची आणि कुळदेवी दोन्ही शब्द स्त्रीलिंगातली असताना दर्शक सर्वनामातला हा, ही, का, हे काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? ही पाहिजे, ही पाहिजे. हे झालं, हे केलं ते. कुळीची आणि कुळदेवी स्त्रीलिंगी शब्द आहेत म्हणून प्रयोग काय पाहिजे? समीपदर्शी दर्शक सर्वनामातला ही व्हायला पाहिजे. कुळीची ही कुळदेवी, हा झाला क्लिअर प्रयोग. पण तुकोबराय म्हणतात कुळीची हे कुळदेवी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी. महाराज म्हणतात कुळाची कुळदेवता देवी आहे. दर्शक सर्वनाम ही न वापरता हे का वापरलं? याचं नाव आहे सांतिक प्रयोग. खरा प्रयोग ही होतो, पण ज्या अर्थी हे वापरलाय त्या अर्थी ह्याचं नाव काय? सांतिक प्रयोग. संतेन इच्छति इति सांतिका. संतों के इच्छा के द्वारा किया हुआ प्रयोग का नाम सांतिक कहलाता है. हा सांतिक प्रयोग का केला? तर व्यवहार असा आहे. हिंदीमध्ये बी म्हणाय आपल्या मराठीतही चालते. कोणती? सरळ निघत नसेल तर वाकडं बोट करून काढावं. सीधी अंगुली से नहीं निकल पा रहा हो तो टेढ़ी करके निकलने चाहिए वाली बात आहे. सरळ निघत नसेल तर वाकडं बोट करून काढायची पद्धत आहे. इथं तुकोबरायांना ही शब्दाच्या ऐवजी हे शब्द प्रयोग का केला त्याचं कारण आहे. कुळाची कुळदेवता देवी आहे एवढं जरी सांगणं महत्वाचं वाटलं तर त्याच्याही पेक्षा एक काकण अति महत्वाचं काय? देवीची उंची आणि वजन बी त्याच्यात कळावं. मोठ्याचा इशारा असा. घडविलेली, मडविलेली, बसविलेली देवी. हा म्हणजे थोड्या माणसाच्या भावना अशा थोड्या कशा होत्यात? निराधार योजने जमा होत्यात, अशा उचलत्या भावना राहतात, अशा स्टँड होत नाही ती म्हणावं असं. लक्षात येईल का? असं घडविलेली, बसविलेली, मडविलेली ज्या देव आहेत समजा आपल्या भावना मजबूत स्टँड होत आहे का? व्हायब्रेशन राहत. ती व्हायब्रेशन राहू नये, त्या बाहुनेला मजबूत स्टँड राहावं. टेकलेल्या बाहुना पुन्हा हालू नये. कारण बाहुनेला सर्वात मोठी बिमारी कोणती आहे? लकवा नावाची बिमारी. बाहुनेला बिमारी कोणती? नाही ते जगात भावा इतका वजनदार जगात दुसरं नाही महाराज. देव सुद्धा मेटकुटीला आणायची ताकद आहे त्याच्या पुढे. कुणाला? जगाच्या मालकाला सुद्धा. करतळी आवळे तैसा, करतळी आवळे तैसा, करतळी आवळे तैसा. बाबा बळी आकळी रविना कळी, आवळे आवळे रविना, बाबा बळी आकळी रविना कळी, आवळे आकळी रविना. करतळी आवळे तैसा करतळी आवळे तैसा, करतळी आवळे तैसा. जगाच्या मालकाला सुद्धा असं मुठीत धरायची ताकद आहे. कुणाची? भावाची. पण काय त्याला लकवा नावाची बिमारी आहे. कुणाला? भावाला. आणि ती लकवा होऊ नये म्हणून संतांनी वारंवार म्हणलंय वर्मती काय दृढ धरावा भाव, हालू देऊ नका त्याला. हल्लं की बिल लॅप्स होतील.
आणि ते गडविलेल्या मडविलेल्या बसविलेल्या देवीवर भावना लवकर काय होत नाहीत, टेकत नाहीत. असं लकवा करते, असं हलत आहे. लक्षात येईल का नाही? असा लकवा म्हणलं की माणूस काय होतंय, लकवाल्या माणसाला चहा नीट पिता येत नाही मला, फटा 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 करीत राहत. हा, मग ती भावना त्या काय गेलं, गडविलेली बसविलेली मडविलेली जी देवी आहे त्याच्यावर भावना लवकर टेकतात का? लवकर टेकत नाहीत. मग भावनेचं फाउंडेशन मजबूत व्हावं, त्याला लकवा होऊ नये, त्याच्यात व्हायब्रेशन होऊ नये, याच्यासाठी देवीची उंची आणि वजन कळावं. म्हणून तुकोबारायला हे असं तिरकच बोट घालावं लागले. हीच्या जागी हे करून हे नावाचा नपुंसकलिंगी प्रयोग स्त्रीलिंगासाठी करण्याचा हेतू आहे. हेतू काय? कुळाची कुळदेवता देवी आहे हे महत्वाचं जितकं आहे, त्याच्याही पेक्षा एक महत्वाचं म्हणजे देवी कोण आहे हे बी कळावं. देवी सर्वसाधारण देवी नसून देवी हे आहे, हे नाम ब्रह्म. विठाला बऱ्याच गोष्टी कशा असतात आपल्या कल्पनेला चाटणाऱ्या असतात, आहे की नाही? आता तुकोबारायने बी काही ठिकाणी हेचा प्रयोग केलाय ना, पण विरोधाभास वाटल्यासारखं वाटल, पण ती चिंतनातले मुद्दे वेगळे असतात. आता मला सांगा, सुंदर ते ध्यान अभंग पहिल्या चरणात काय म्हणलंय? सुंदर ते ध्यान दूरदर्शी दर्शक सर्वनाम, ते ध्यान सुंदर ते. आणि द्रोहपदात लगेच म्हणले आवडी निरंतर हेची ध्यान. तिथं आले जवळ हेची ध्यान, आणि पहिल्याच्या म्हणजे पहिलं चरण देहूला लिहिलं समजा, आणि दुसरं चरण लिहायला पंढरपूरला आलं ते हेची ध्यान म्हणायला. हा, बरं त्याला डबल फाउंडेशन लावले. कोणत्याला? जवळच्याला. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख, त्याचा शेवट आहे हेची. दोन ठिकाणी आलंय, चकार लावलाय, आणि तेला चकार नाही. सुंदर ते ध्यान ही निराधार योजना आली. तेला काय आलं इथं? निराधार योजना आली. ते दूरदर्शी आहे, आणि हेची आवडे निरंतर हेची ध्यान, आणि तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. डबल इंजन जोडलं कसला बी घाट पास होतो. विठ्ठल विठ्ठल. तसं इथं काय, इथं काय हिच्या जागी हेचा प्रयोग आहे. का केला? त्या करण्याच्या मागचा हेतू आहे की आमची देवी जोगेश्वरी माता बसविलेली घडविलेली मडविलेली माता नसून ही देवी म्हणजे ब्रह्म आहे. लक्षात येईल का? देवी कोण आहे? देवी ब्रह्म आहे, आणि ब्रह्म आहे हे कमी शब्दात सांगण्यासाठी वाकड बोट घालावं लागलं. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी. हे शब्दानं काय सांगितलं? देवीची उंची, देवीचं वजन. देवीची केवढी उंची आहे? देवी सामान्य नसून ब्रह्म आहे, आणि देवीचं हे वजन आणि उंची मोजणारं यंत्र. हा, देवी साधारण नाही. देवी म्हणजे ब्रह्म आहे, आणि ब्रह्म म्हणलं की पुढं काही अपील, पुढं काहीच अपील नाही महाराज. हा, ब्रह्म ब्रह्म आहे, त्याला काय अपील आहे? निहना नास्ति. काय काय म्हटलंय? एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेहना नास्ति किंचन. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं कोटि ग्रंथभिः. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. देवी खोटी नाही, देवी खरी आहे, कारण ब्रह्म सत्यम. देवी हे ब्रह्म आहे, ही देवीचं वजन, ही देवीची उंची आहे. देवी सामान्य नाही. देवी म्हणजे ब्रह्म आहे.
आणि ती ब्रह्म साधारण ब्रह्म नाही, चांगल्या चांगल्या ब्रह्माला अक्कल खाता खोलायला लावणार ब्रह्म आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, जगून सांगावया यमाई माझे नाव, जगून सांगावया यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, जगून सांगावया यमाई माझे नाव, जगून सांगावया यमाई माझे नाव दादा यमाई माझे नाव, 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 निराकार दादा माहुर माझे नाव, जगून निराकार दादा माहुर माझे नाव, जगून सांगावया यमाई माझे नाव, जगून सांगावया यमाई माझे नाव. ब्रह्मा विष्णू महेश पुसदी शकुना मास, ऐसे निधाना मी सांगितले त्यास. निर्गुण निराकार दादा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही ब्रह्म आमच्याकडे येऊन चौकशी करते पुढं कसं होईल. म्हणजे आमच्या देवीचा सल्ला घ्या. अहो किती बी लांब का मिशावाला मालक असू द्या, सल्ला घरी येऊनच घ्यावा लागतो. हे जुनाच काळ चलत आला. विढाला अशा सप्त्यात देणग्या द्या, देणग्या द्या. चांगले कार्य आहे माणसं जरी म्हणले, किती बी मोठ्या महाराजांनी कसल्याने बी सांगू द्या, पुकारायचं का नाव तर म्हणणार नाही नाही सांगू का, मी सांगतो जरा विचारून. कुणाला विचारायचं, भिताडाला. कारण घरी गेलो पुन्हा हजऱ्या झाल्यावर असं आहे. तात्पर्य काय, देवी देवाला देखील सल्ला देणारी देवी आहे. ब्रह्म आहे ब्रह्म साधारण. आणि म्हणून कुळीची हे कुळदेवी, कुळाची कुळदेवता देवी आहे हे माहिती देणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच देवी ब्रह्म आहे, सर्वसामान्य नाही हे सिद्ध करण्यासाठी टेडी अंगुली करते. म्हणून कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आम्हाला एकूणी माहिती दिली, संतांनी माहिती दिली. आणि म्हणून बरवे झाले बरवे झाले शरण गेलो, 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 शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो.
महाराज म्हणतात बरं झालं शरण गेलो. काय बरे वेळ झाले शरण गेलो. मला ऐकू द्या ना. बरे वेळ झाले शरण गेलो. महाराज म्हणतात चालतं चाल. देवी ही कुळाची कुळदेवता आहे आणि देवी सामान्य नसून ब्रह्म आहे. हे तुकोबरायांनी किंबहुना संतांनी आम्हाला माहिती केलं. म्हणून आम्ही वेळेच्या शरण गेलो. बरं वेळ झाले शरण गेलो. उगविलो संकटी. असे कुळाच्या कुळदेवताला जेव्हा शरण जातोय बघा, कुळातली भावी पिढी जेव्हा वाम मार्गाला वाहून जाते, रस्ता सोडून चालायला लागतात, अशा वेळेला जाणकार ज्योतिषकार ब्राह्मण म्हणा, एखादे महाराज म्हणा, माहितीगार, ते सल्ला देतात काय, तुम्ही आता बिघडलेल्या पोरालाच घेऊन जा आणि त्याच्या हस्ते कुळदेवतेचा अभिषेक करून पूजा करून आणा. कुळदेवतेची पूजा केल्याशिवाय कुळात परिवर्तन होणार नाही आणि कुळात परिवर्तन झाल्याशिवाय स्वभावात बदल होणार. म्हणून कुळदेवतेची जी आराधना करण्याची पद्धत ज्ञानवराय म्हणतात, तुम्ही देवता ते भजा देव तुम्हा तुष्टती, ऐशी परस्परा घडेल प्रीतीचे ते ते तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल आणि वांछितही पावेल मानसीचे विढाला. तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल आणि वांछितही पावेल मानसीचे. मनात जाणाल इच्छा ती कुळदेवता पूर्ण करील. हो, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. म्हणजे याचा अर्थ असा, तुम्ही मनात जी आणाल ती पूर्ण होईल, पण कधी होईल? कुळदेवतेची आराधना करायला. तुम्ही देवता ते भजाल असे. म्हणून कुळदेवतेची आराधना करायची, पण कुळाची कुळदेवता तुकोबराय म्हणतात, संतांनी आम्हाला देवी ही आमच्या कुळाची कुळदेवता आहे आणि देवी सामान्य नसून ब्रह्म आहे हे आम्हाला संतांनी माहिती करून दिली. म्हणून बरं वेळ झाले शरण गेलो. बरं झालं वेळेच्यात आम्ही शरण गेलो. त्यामुळं येणाऱ्या संकटाला आम्ही वाचलो. उगविलो संकटी. संकटातून उगविणं, वेगळं करणं, मोकळं होणं आपल्या साध्या भाषेत. उगविलो संकटी. येणारे जे संकट आहेत, कोणते संकट? केवढे बी थाटाने इस्टेट कमविलेली असते आणि संतती जर समजा रस्ता सोडून चालली तर त्याची विल्हेवाट लागायला फार काळ लागतो का? बोला. त्याचं नव्हतं होऊन बसते का नाही? एकदा जर वाम मार्गाला भावी पिढी वाहून गेली तर धाब्याच्या भरत्या करता करता भरतीची जमीन जाते. कसली जमीन? पान भरतीची बी धाब्याला पुरत ही पुरत नाही. मला वाम मार्गाला कितीही आलं तरी खतम होत राहत. आणि म्हणून पुढची येणारी संकट टळली. उगविलो संकटी. वाम मार्गाला भावी पिढी वाहून जात नाही, सन्मार्गानं चालते. चढ येईल, उतार येईल, कमी येईल, जास्त येईल, पण शहाणी माणसं रस्ता सोडून. हे बघा ठेसा लागल्या पाहिजे.
का नको हा? एक आपल्याच आपलं मास्तर कसा लागावेत का लागू नये लागल्या पाहिजे अहो ठेस म्हणजे महागुरु नुसता गुरु नाही जी दिहंड कोणत्याच गुरुनं नीट होत नाही ती ठेस नावाचा आटम आहे त्याला माणसं म्हणतील काय काय म्हणालाय काय अहो ती कुणाचंच आहे का नाही हो मग शहाणी माणसं म्हणते ठेस लागून जागेवर येईल आणि ठेस लागत असते का नसते ठेस ही चीज अशी आहे महाराज ज्याचा तिचा परिचय झालाय त्याला ओळख बुडवीत नाही ज्या बोटाला ठेस लागली त्याला ओळखीत ठेवती डबल पहिला चान्स त्याला मग बाकीच्याला मग ज्या बोटाला ठेस लागली त्याला येरवाळी ठेस लागते आणि डबल ठेस लागण्याची शहाणी वाट बघत नाहीत ना हा येड्याचं सोडून हा डबल ठेस जर लागली त्याच बोटाला तर त्याच्या इतका जगात दुसरा आनंद नाही ज्या बोटाला ठेस लागली त्याला जर डबल ठेस लागली तर त्याच्या इतका आनंद जगात दुसरा नाही म्हणून खानदानी शहाणा डबल ठेस लागण्याची वाट बघत उगविलो संकटी इशारे वाजाव म्हणतात त्याला कसलं म्हणतात ते या इशारात आता फोकावरी घेतली तेजदार असेल त्याला नुसता इशारा काढते हिंदी में कहावत है तेज समझने को इशारा बेहतरीन बातों से क्या मतलब हाँ हे बघा शहानिया पुरे एकची वचन शहानिया पुरे एकची वचन इशारा दिखून शहानी एकदाच म्हणते रे बोरा रस्त्याला जाऊन बस डबल बोलत शहानी मोकळी फायरिंग करीत नाही अनुभवातली असते नाथ महाराजाकडे बाई आली कुणाकडे नाथ महाराजाकडे बाई आली नाथ बाबा लिकरू गुळच लय खात आणि किती बी सांगितलं तरी ऐकत नाही सारखंच गुळ मागत गुळ खात त्याला सांगा बरं नाथ महाराज म्हणले बरोबर 5-6 महिने दम काढा किती 5-6 महिने दम काढा 6 महिने गेल्यावर बाई म्हणली आता म्हणले तर ऐकावून 6 महिन्यानं बाई लेकराला घेऊन गेली नाथ महाराज म्हणले ए बाळा गुळ खाऊन जा बाई ती म्हणली काय गोंदायचं असेल काय काना फुकायचे असतील काही तसलं काहीच नाही नुसतं गुळ आणि मग एवढं म्हणायला 6 महिने लावले तुम्ही नाथ महाराज म्हणले त्या टायमाला मी स्वतः गुळ खात होतो मला 6 महिने सोडावं लागला आणि मग मी त्याग करून बोलायलो मोकळा मंगळवार काम करीत नाही विठाला म्हणून किंमत कशाला सांगितलंय संतांना पण संतांनी अनुभवातून सांगितलं कसं सांगितलं अनुभवी आली आणिलाही रूपा बळे करुणी खरे हरिदासी आणिलाही रूपा बळे करुणी खरे हरिदासी परविधान शरण परविधान शरण करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदासी परवेदाले शरण
नीलाही रूपावळे करुणी खरे हरी रासे नीलाही रूपावळे करुणी खरे हरी शरण गेलो संत अनुभवातला मार्गदर्शन आहे. आणि म्हणून बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. येणाऱ्या पुढच्या संकटातून मी सोडविल्या गेलो. उगविलो संकटी. आता छोटासा प्रश्न एक आहे, कमी वेळात मांडू. तुकोबारायांची शब्द आहे. कोणती? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ नावडी मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे किंवा तुका म्हणे जाते संकाधिक ध्यान, का म्हणे जाते संकाधिक ध्यान. आमचे कुळदैवत पांडुरंग, आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यान, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. मग कुळाची कुळदेवता विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा. कुळाची कुळदेवता पांडुरंग परमात्मा आहे का देवी आहे? छोटीशी बारकी अडचण आहे घरगुती, लक्षात येईल का? कुळाची कुळदेवता देवी आहे असं आम्हाला कुणी माहिती दिली? संतांनी. आम्ही शरण बी गेलो, संकटातून बी आम्ही सोडविल्या गेलो, मुक्त झालो. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या कुळाची कुळदेवता, ते आमचे कुळदेवता पांडुरंग. जग जाहीर कुळाचारी नाम माता. कुळाच्या चरणात काही हेराफेऱ्या बदल करायचं म्हणजे विठ्ठलाशिवाय पर्याय नाही. कारण कुळाची कुळदेवता विठ्ठल. मग इथं तर संत म्हणाले कुळाची कुळदेवता देवी आहे, आणि तिथं तुकोबाराय म्हणायला लागले आमच्या कुळाचं कुळदेवत पांडुरंग परमात्मा. मग नेमकं खरं काय? देवी का देव आहे? असा बारका पेच तयार झाला. इथं काय तयार झाला? पेच. आणि पेच आला की चमक राहतीच. माणसं म्हणती शिर तुमची जरा दबली, पेचली दबली. पेचणं दबणं माणसं म्हणते नाही ना जरा मुंगी आल्यासारखं होतं. कशामुळे व्हायले? कुठंतरी शिर काय झाली तुमची दबली, तर पेच आलाय. आता चमकायलंय का नाही चमकायलं? मधल्या मध्ये प्रत्येकाला चमकायले. देवी का देव? चमक चालू झाली का नाही झाली अजून? का काहीच झालं नाही? मग दागून आणायचं. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा, लावण्य सुंदरी हो करी कृपा, सुंदरी हो करी कृपा, जो भक्ता करुणा करी हो करी कृपा, भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरीला ही संतदेवी वरुण विठाई वरुण सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, अंबाबाई हो करी कृपा, कृपा करी कृपा. क्या बात है, वाह वाह, सुंदर. त्याच्यासाठी जुनी माणसाची गरज. समर्पक पाठांतर राहत असे. देवी का देव असा आपला काय झाला पेच तयार. आणि आपल्याला
चमकायले का नाही चमकायला आता का नाही चमकतच नाही चमकायला मग काय असेल असं मनात वाटायलंय का नाही. तुकोबारायच म्हणायले कुळाची कुळदेवता विठ्ठल आहे पांडुरंग आहे आणि इकडे तर संतांनी माहिती करून दिली कुळाची कुळदेवता देवी आहे आणि आम्ही शरण बी गेलो संकटातून बी सोडविल्या गेलो हे बी क्लिअरिटी आहे. मग हे कसं काय देव का देवी तर याचं उत्तर त्याने सुंदर दिलं काय तू विटीवरी सखे बाई करी कृपा माझे मन लागू तुझे पायी वो करी कृपा लावण्य सुंदरी वो करी कृपा निज भक्ता ते करुणा करी वो करी कृपा पंढरपुरी राहिली संते देखिली वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा. तर असे हे पेच तयार झालाय आपल्या भाषेमध्ये. मग आता ही पेच सोडविण्यासाठी पुन्हा तुकोबारायला सांतिक प्रयोग डबल करावा लागला. ज्या गोष्टी सरळ माणसं म्हणतात ना तुम्ही का वाकड्यात घुसायला महाराज त्याला सरळ सांगून पटन आहे हो म्हणून मला वाकड्यात जावं. एखाद्याला माणसाला म्हणलं का यार शहाणा माणूस आहेस नांदलेली ऐकावी नाही तर मेलेली ऐकावी तू कशाला इथं ठेवून घेतलीस. नाही महाराज मला वाकड्यात गुंतल्याशिवाय ती सरळ व्हाय नाही रोजच उठून मारहाण करायला. मग पुरीला जे ठेवून घेतलंय ती त्याला नीट करायसाठी ठेवलंय. मग वाकड्यात घुसल्यावर वाकड बी काय होत असतंय सरळ होत आहे. तसं तुकोबारा म्हणले आता इथं देव का देवी मग याच्यासाठी तुकोबाऱ्याला वाकड्यात बोट घालावं लागलं. पुन्हा एकदा सांतिक प्रयोग केला. कोणता प्रयोग केला सांतिक प्रयोग. कोणता प्रयोग आहे कसला आहे सांगा बरं. अनिलाही रूपामुळे अनिलाही रूपामुळे अनिलाही रूपामुळे अनिलाही रूपामुळे करुणी हरी राती हरी राती माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता पुन्हा एकदा सांतिक प्रयोग. कसा सांतिक प्रयोग आहे शब्दाकडे लक्ष द्या. अनिला ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. बघा अनिला 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 अनिली अनिले शुद्ध अनिला अनिली अनिले अनिला पुल्लिंग वाच. मग दर्शक सर्वनामामधला हा अनिला ही अनिला का हे अनिला शाबास. हा अनिला सरळ आहे की हा अनिला हा अनिला का ही अनिला ही म्हणजे देवी. मग ती बॉर्डर वरली भाषा आहे. कर्नाटक तेलंगणा खाली आंध्रा बॉर्डर वर माणसं असे बोल. मला माहित नव्हतं. हिबट नावाचं गाव खाली त्या हिबट नावाचं गाव मुखेड तालुक्यात नांदेड जिल्हा आणि बॉर्डर वर आहे खाली. पहिला जुना आंध्रा आता तेलंगणा. तिथे तेलंगणाची बॉर्डर. आम्ही सप्ताह महाराज लय मोठा सप्ताह एवढा सप्ताह त्या सप्त्याला आता 25 वर्षाच्या वर झालं.
25 वर्ष कमी जास्त किंवा फार फार तर एक 22-23 तर निश्चित झाले त्याला आपल्या आश्रमाच्या टायमिंगची गोष्ट. तर ती 3 एकरचा मंडप. किती? 3 एकरचा मंडप. शेवटच्या माणसाला कीर्तनकार दिसत नसायचे आणि मग त्याला स्क्रीन टीव्ही लावून अशा समोरच्याला दाखवण्यासाठी एवढा भयानक समाज. आणि त्याच्यात कीर्तन सेवा आम्ही गेलो. मग ती वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या, भोजन कक्ष वेगळा, अमुक वेगवेगळं. मग ती महाराजाची एक स्वागत कमिटी आली आमच्या बरोबर. गाडी आली की महाराजाच्या गाडीपाशी यायचं, त्यांचा नियमच. त्या कमिटीनंच यायचं ठराविक, दुसरी माणसं गर्दा नाही काय नाही. मग जाणकार माणसाने यायचं, आल्या आल्या महाराजाचं शब्दातून स्वागत करायचं, हार महाराजाला घालायचा, आदरातिथ्य करून त्या ठरलेल्या खोलीत नेणं करणं, असं ती एवढी पद्धतशीर ठरलेलं त्यांचं. महाराज असं आल्याबरोबर तर त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. मुख्य जे त्या कमिटीचा बॉस होता, शिम तुमच्यासारखी कॉपी, असाच माणूस म्हणजे तब्येत समजदार पोक्त विचाराचा. मग ती नेमकं दरवाजा त्याने उघडल्याबरोबर मला हात जोडले, म्हणले वा 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 महाराज, बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. वेळेवर आल्या. मी खालीवरी बघायलो धोतर असताना बॉर्डरवरला कुठा नाही. मग आणीला पुल्लिंग वाची असताना हा ही काय प्रयोग पाहायला पाहिजे हा. पण तुकोबराने प्रयोग केला, आणीला ही रूपा बळे. पुन्हा सांतिक प्रयोग डबल केला, एकाचा अभंगात डबल सांतिक प्रयोग. का? सरळ बोट घालून निघत नव्हतं म्हणून तेडी करावं लागलं. आणि पेच आलाय आता, देव का देवी, या पेचासाठी तुकोबराला वाकडं बोट घालावं लागलं, सांतिक प्रयोग करावा लागला. आणि तुकोबराय म्हणतात आता शब्दाकडे लक्ष द्या, इतकं सुटेबल आहे, कळल ताबडतोब. बघा लक्ष द्या. आणीला आणताना आम्ही देव म्हणून आणला, आणीला आणि तर देवी झाला ही देवी. आणीला ही रूपा बळे करुणी खळे हरिदास. आणताना आणला देव आणि होताना झाला देवी. त्याच्यामुळं आणीला ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. ज्ञानोबा आहे म्हणतात, देऊ देवी मीची पाही, हाही निश्चयो तयासी नाही. देव काय देवी काय भगवान म्हणतात मीच आहे. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, किंबहुना चराचरी माता ही हो. अर्थात अर्धनारी नटेश्वरी, हा जो पुरुष तोची नारी. अर्थात जग जाहीर आहे, देव आणि देवी वेगवेगळी नसून दोन्ही बी मीच आहे. विठ्ठल विठ्ठल देव आणि देवी वेगवेगळी नसून एकच आहे. मग तू विटेवरी सखे बाई हो करे. याचा अर्थ देव आणि देवी एकच, एकाच देवाला देवी आणि देव ही संकल्पना तू कोरायची. म्हणून तू विटेवरी सखे बाई हो करे कृपा. याचा अर्थ देव आणि देवी वेगवेगळी नसून दोन्ही एकच आहे, हे सांतिक प्रयोगाद्वारा तुकोबराला सिद्ध करावं लागलं. आणीला आणताना देव आणि होताना झाला देवी, म्हणून आणीला ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. आता कोण झालाय? आता तोच देव देवी झालाय. आणि मग कसे देवी आपली कोण आहे? बहीण आहे का, चुलती का, मामी का, काकी? देवीला आपण कोण मानतो? आई मानतो. देवीला आई मानतो महाराज. आणि मग हे बघा नियम असा, आई म्हणलं ना संकोच नाही.
बाकी कुठं बी संकोच असेल, पण आईजवळ संकोच आणि करू बी काय तू खबर आहे तू काम तू काम तू कामने समागमे तू कामने समागमे तू कामने समागमे नाथु में
तुका म्हणे समागमी नाचू प्रेमी लागलो. कसं आहे, आई पुढे जाताना लेकराने शंका करू. दिवी आपली कोण आहे? आई आहे, माता आहे. आई पुढे शंका तुकोबारा म्हणतात अजिबात निसंकोच म्हणे. तुका म्हणे भोज्य आणि मग मी नाचेन निर्लज्ज. आई पुढं लाज बाळगता कामा नाही, लाजे त्याशी वाटा नाही. निसंकोच. अहो लेकर पळत पळत येतात. आईला लागल का आपल्याला लागल ह्याचा विचार न करता पूर्ण जीवन झोकून देतात, पूर्ण शरीर झोकून देतात आईच्या अंगावर. त्याचा तोल सांभाळायचं काम कोण करते? आई करते. तसं ज्यानं जीवन देवीकडं झोकून दिलंय ना, त्याचा टोटल तोल सांभाळायचं काम देवी करते. निसंकोचपणानं झोकून द्यावा लागत असते. आई पुढे जाताना लेकरांना संकोच करायचा ना. हा, निसंकोच असलं पाहिजे. जसं ज्ञानोबा म्हणतात, माते पुढे बाळका रिखता नाही शंका. आई पुढे जाताना लेकरांना अहो शंका केल्याचा परिणाम केवढा वाईट. पांडव प्रताप ग्रंथ छापला नाही, छापखान्यामध्ये ग्रंथ छापाय टाकला होता कौरव प्रताप म्हणून. कुठं? छापखान्यामध्ये कौरव प्रताप नावाचा ग्रंथ छापाय टाकला होता. प्रेस मध्ये बदललं टायटल आणि पांडव प्रताप करावं लागलं. कशामुळं? फक्त आई पुढे संकोच केल्याची पावती. काय? दुर्योधन उठला महाभारताच्या युद्धाच्या अगोदर. आईकडे गेला आणि म्हणला, आई ग, म्हणली काय रे बाबा, मला वज्रदेव व्हायचं मार्गदर्शन. ती म्हणली सोप आहे. काय? याची पूर्ण माहिती धर्माला आहे. आणि राजा धर्माला जाऊन विचार. ती म्हणला तुझा काय फ्यूज उडालाय का? अरे ती माझा कट्टर दुश्मन, कट्टर विरोधक आणि वज्रदेहीची कला मला सांगत असतो का तू? आई म्हणली पुढचं बोलू नकोस, मी सांगितलंय तेवढं काम कर. तुला वज्रदेह व्हायचंय ना, जाण धर्माला विचार. एवढंच म्हण मला वज्रदेह व्हायचंय. पण आठ देता धर्मा गेला धर्म करायच्या सांगण्याहून. पण मी आलोय म्हणला नाही, म्हणला आईनं पाठवली. इतकं शहाण्या. ती आई म्हणली होती सरळ धर्माला म्हण मी आलोय, मला वज्रदेही व्हायचं मार्गदर्शन करा. असं न म्हणता मला आईनं पाठवली. म्हणजे का? म्हणलं मला वज्रदेही व्हायचे. धर्म जाणकार होता. धर्म एक महाभारतात असा होऊन गेला, त्याने जीवनामध्ये दुर्योधन शब्दच वापरला नाही. तर दुर्योधनाला सुयोधन म्हणायचा. एकटाच धर्म. दुर्योधन कधीच म्हणणार नाही त्याला. धर्म काय म्हणायचा? सुयोधन. या सुयोधन आदरानच बोलायचं. ती आल्याबरोबर म्हणले आईनं पाठवलं. म्हणजे का? मला वज्रदेही व्हायचे. धर्म पोखतानी जाणकार. शेवटी धर्म धर्म आहे महाराज. धर्मानं ब्रॉड विचारानं काम केलं. धर्म म्हणलाय बघ, अंगावरली कपडे काढ, करदुडे सहित तोडून टाक, निस्नागडा हो आणि आई पुढे. आणि आईला एवढंच म्हण मी आलोय. बरोबर. ती म्हणलं आईला बोलाय गेलो, आई ह्याने मार्गदर्शन केले. आणि यांनी कुणाचं घर दाखवले? पुन्हा आईचं. म्हणजे ह्याच्यात काहीतरी गुंडी आहे. ही काही बोगस नाही, खरंय. म्हणून कपडे काढले की होत असले आवाज. अब काही मिळवी नाही. कुछ कोणी कुछ पाणी केली, कुछ खोना पडता ही आहे. ती कपडे काढले, करदुळा तोडला, निष्णा आगडा निघाला. ती छापखान्यात कौरव प्रताप ग्रंथ छापायचा चालू करणार. देवाच्या लक्षात आलं कौरव प्रताप छापल्या चाललाय. काळजी कोणाला? राहुरीच्या माणसाली. ती काळजी जगाच्या मालकाला. पांडवाला माहित नाही.
प्रेसमध्ये कोणता ग्रंथ छापायला ती पांडवांना काय माहिती. देवाच्या लक्षात आलं कौरव प्रताप छापायचा बेत आहे. देवानं माळेचं रूप धरलं. सुंदर फुलाची वेगवेगळी हरण, एक फुलाची टावेल तयार केली, दस्ती आपली, आणि निम्या रस्त्यात गाठला ह्याला. कारण प्रेसकडे बघत देव तिकडे गेलता. कोणकडे बघत? प्रेसमध्ये ग्रंथ छापतीत म्हणले, आता सोडित नाही. कोणता ग्रंथ? कौरव प्रताप. ती देव जे गेला ती निम्या रस्त्यात गाठला, नागळा, आणि जकड म्हातारा काठी टिकी म्हणला, ए होडू गोळ्या. लय वयोवृद्ध माणसानं कुणाला बी काही बोललं तर त्याचा काय माणसाला येत नाही, राग येत नाही. मला हे होडू गोळ्या, एवढा मोठा टोनगाय नागडा कुठे चालला म्हणला. आई पुढे लाज वाटते का? एवढा मोठा टोनगा झाला ना, आई पुढे नागडा चालला. त्याला वाटलं आलत त्याच्या होटावर, मला धर्मानं सांगितलं वगैरे. ती म्हणला आता खरंय म्हणलाय, म्हातारा जी आरती वयोवृद्ध बोलायले ही बी खरंच आहे. म्हातारा कशाला? म्हाताऱ्याला काय माहिती मी काय कुठं कसं काय. म्हातारा चांगला म्हातारा करामती त्याला माहितीच नाही. म्हाताऱ्यानं कुरापती खोर म्हातारा आहे म्हणून चतुरा तू. त्या बाबानं हे टावेल घे म्हणला, फुलाची टावेल गुंडा, आणि मग जा म्हणला. ऐकू कोणाचा बी ऐकतो कसं बी वागतो. तू म्हणला खरं. घेतली फुलाची टावेल आणि गुंडाळली. महाराज ग्रंथ बदलून छापला. तेवढीच जागा आई पुढे गेल्याबरोबर म्हणला, आई ग मी आलो. तरी बी गांधारीला शंका. गांधारी म्हणली, बाबा धर्मानं सांगितलास तसाच आलास का? हो म्हणायला पट्टी काढायला डबल पावर नसते, एकदाच असते. पातिव्रत्याचं पावरचं तेज डोळ्यामध्ये होतं. पट्टी खोलल्याबरोबर तर महाराज त्या पातिव्रत्याच्या पावरवर सबंध शरीर वज्रदेही झालं. फक्त तेवढी जागा फुलाची टावेल लावलेली जागा कच्ची राहिली, आणि तेवढ्याच जागेत टोला बसून ग्रंथ बदलून छापला. काय पांडव प्रताप ग्रंथ छापला ना. त्याच्यासाठी आई पुढे जाताना लेकरांना शंका करायची नाही. म्हणून जोगेश्वरी वस्तीतील सर्व लहान थोरांनी बाहुनीतून आईचा दरबार 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहात. मनापासून तुम्हाला नमस्कार बिन धन्यवाद बी महाराज. जय विठ्ठल महाराज